आणि यानंतर आपण घेणार आहोत आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या 100 घडामोडींचा महाफास्ट आढावा। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांच्या पक्षांतराच्या हालचाली। जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात वायकरांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची पालिकेची तयारी। महापालिकेच्या निर्णयामुळे आश्चर्य। महाविकास आघाडीत सध्या मुंबईतील लोकसभेच्या 3 जागांवरून वाद। शरद पवार गट ईशान्य मुंबईची जागा लढवण्यास इच्छुक। ईशान्य मुंबईची जागा ठाकरे गटाकडून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न। उद्या सकाळी 10:30 ते दुपारी 1 या वेळेतच रास्ता रोको करा। रास्ता रोको आंदोलनाचं रेकॉर्डिंग करा। मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळावं हीच आमची भूमिका होती। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं, मग आता आंदोलनाची गरज काय? भुजबळांचा सवाल। आंदोलनाचं कारण विचारणारे भुजबळ कोण? आमच्या आंदोलनावर प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार काय? मनोज जरांगेंचा सवाल। छगन भुजबळ ओबीसी समाजाला लागलेला डाग। नाशिककरांनी भुजबळांच्या गोळ्यांचा खर्च उचलावा। मनोज जरांगेंची भुजबळांवर जोरदार टीका। वडेट्टीवारांनी त्यांचं धोरण बघावं। आंदोलनावर का बोलता? वडेट्टीवार एका समाजाचे विरोधी पक्षनेते आहेत का? सुपडा साफ होईल, नीट राहा। जरांगेंचा वडेट्टीवारांना इशारा। सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। बारामतीच्या जचोळीमध्ये सुनेत्रा पवारांकडून विकास कामांचं भूमिपूजन। सुप्रिया सुळेंच्या दौऱ्याची बारामतीच्या कसब्यातून सुरुवात। संत गाडगे महाराज आणि संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुळेंकडून परिसराची स्वच्छता। शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं उद्या रायगड किल्ल्यावर अनावरण होणार। शरद पवारांच्या हस्ते तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात येणार। मी काय करू तो त्यांचा अधिकार। शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाच्या अनावरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया। आम्ही शून्यातून पुन्हा एकदा काम करू। अदृश्य शक्तीच्या अन्यायाला घाबरणार नाही। तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। लोकांच्या मनात नवं चिन्ह बिंबवणं सोपं नसतं। मोबाईल आणि सोशल मीडियामुळे ते लोकांपर्यंत पोहोचवणं सोपं होईल। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। वाजवा तुतारी, गाडा गद्दारी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। आमचे जेवढे नेते न्यायचे आहेत तेवढे घेऊन जा। नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा। तर भाजपचे नेतेही आमच्या संपर्कात, त्यांना कल्पना नाही। नानांचं वक्तव्य। मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता। संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवारांचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकर पुढच्या आठवड्यात महाविकास आघाडीत येतील। 27 किंवा 28 मार्चला महाविकास आघाडीचं जागा वाटप होईल। नाना पटोलेंची माहिती। वरिष्ठ नेत्यांना लोकसभेत उतरवण्याबाबत हायकमांड निर्णय घेणार। पक्षानं आदेश दिल्यास भंडारा गोंदियामधून लोकसभा लढणार। नाना पटोलेंचं वक्तव्य। भाजपचे खासदार डॉक्टर अजित गोपछडेंचं नांदेडमध्ये स्वागत। स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर बँड पथकाचं सादरीकरण। जळगावच्या रावेर लोकसभेसाठी काँग्रेसचा दावा कायम। काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील आणि डॉक्टर जगदीश पाटील इच्छुक। धनसंपत्ती आमच्याकडे असली तरी सुद्धा जनसंपत्ती आणि जनसंपर्क आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस प्रदेश कमिटीचे सदस्य डॉक्टर जगदीश पाटील यांचा दावा। खासदार सुनील तटकरे यांनी घेतली भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांची भेट। बोर्डीकर आणि राष्ट्रवादीमध्ये परभणी लोकसभेसाठी जोरदार रस्सीखेच। नागपूरमध्ये शिवसेना खासदार कृपाल तुमानेंच्या मतदारसंघात ठाकरे गटाचा मेळावा। ज्यावेळेस मेळावे आणि शिबिर घेण्याची गरज होती त्यावेळेस ते घेतले नाहीत। भास्कर जाधवांच्या मेळाव्यावर कृपाल तुमानेंची टीका। माझ्यावर आणि कुटुंबावर झालेली कारवाई चुकीची। निर्दोष असल्यानं कोर्टानं कुटुंबाला अंतरिम जामीन मंजूर केला। मला अटक केली तरी माझा निर्णय बदलणार नाही। राजन साळवींचा निर्धार। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं निधन। मनोहर जोशींनी 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। दुपारनंतर दादरमधील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार। मनोहर जोशींच्या निधनानं दुःख झालं। पंतप्रधान मोदींकडून मनोहर जोशींना ट्विटद्वारे श्रद्धांजली। उद्धव ठाकरेंचे बुलढाण्यातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द। मनोहर जोशींच्या निधनामुळे ठाकरेंनी बुलढाणा दौरा केला रद्द। मनोहर जोशी सच्चे शिवसैनिक होते। संकट काळात मनोहर जोशी बाळासाहेबांसोबत उभे राहिले। मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त। मनोहर जोशींनी शून्यातून विश्व निर्माण केलं। जोशी एक लढवय्ये आणि शिवसेनेसाठी आदर्श नेते होते। शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगले। संजय राऊतांकडून भावना व्यक्त। बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला एक कडवट सच्चा शिवसैनिक गमावला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मनोहर जोशींबाबत भावना व्यक्त। 1966 पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक नेते आज काळाच्या पडद्याआड। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या निधनानंतर राज ठाकरेंकडून दुःख व्यक्त। महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या निधनानंतर मंत्री नितीन गडकरींकडून दुःख व्यक्त।
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन. राजेंद्र पाटणी कारंजाचे आमदार. वयाच्या 59व्या वर्षी पाटणींनी घेतला अखेरचा श्वास. अमित ठाकरेंचा आज पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा. मराठी भाषा भवन आणि 10,000 विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहांच्या निर्मितीसह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसे आक्रमक. पुण्यामध्ये इंडिया आघाडीचा उद्या पहिला मेळावा. शरद पवार, आदित्य ठाकरे आणि नाना पटोले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. बारामती शिरूर लोकसभा निवडणुकीसंदर्भात व्यूहरचनाही निश्चित केली जाणार. नाशिक शहरात तब्बल 25,000 पाणीपट्टीचे थकबाकीदार. मार्च एंडिंगमुळे नाशिक महानगरपालिका ॲक्शन मोडवर. 25,000 थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडित. मुंबईतील विलेपार्लेमध्ये संन्यास आश्रमात संत संमेलनाचं आयोजन. पालकमंत्री मंगलप्रभात लोढांसह देशभरातील 500हून अधिक संत या परिषदेत सहभागी. वाशिममध्ये चौथ्या दिवशीही भूमिपुत्र शेतकरी संघटनेचं आंदोलन. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याची आंदोलनात मागणी. परभणीमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा मोर्चा. जीपीएस पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांचा विरोध. पुण्याच्या आंबेगावमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एका व्यक्तीचं बिबट्याच्या पिंजऱ्यात आंदोलन. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सरकार गांभीर्यानं घेत नसल्याचा आरोप. गोंदियात 2,500 मागासवर्ग विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार. केवळ 68% विद्यार्थ्यांच्या अर्जांची ऑनलाईन नोंदणी. महाविद्यालय आणि विद्यार्थी स्तरावर काही अर्ज प्रलंबित.